प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये नियमामध्ये बदल करण्याबाबत हा प्रश्न क्रमांक 2 पुकारा. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सरकारने गोरगरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे. तर माझा प्रश्न असा आहे की ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद याच्या सीमा वाढवून दिल्या आणि त्या भागामध्ये ग्रामपंचायती असणाऱ्या शेतकरी त्या महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये त्यांचा त्या ग्रामपंचायतीचा समावेश झाला. अशा शेतकऱ्यांना आपण जी ही स्वावलंबी कृषी योजना राबवतो तिथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना ज्या विहिरी मिळतात या योजनेच्या माध्यमातून त्या योजनेचं अनुदान 2.5 लाखावरून शासनाने 4 लाखापर्यंत वाढवण्यात आलं. त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो. पण या नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिकेतल्या समावेश असणाऱ्या शेती असणाऱ्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही. तर निश्चितपणे शासनाने या नियमामध्ये काही बदल करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत आपण नवीन निकष या ठिकाणी शासनाने जाहीर केले आहेत. पूर्वी आपण विहिरीसाठी 2.5 लाख रुपये अनुदान देत होतो, आता 4 लाख रुपये देतो. जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपये देतो, आता आपण 1 लाख रुपये देतो. विनवेल बोरिंगसाठी 20,000 होते, त्याऐवजी 40,000 झालेले आहेत. विद्युत पंप संचयाचे 20,000 होते, त्याऐवजी 40,000 झालेले आहेत. वीज जोडणी आकार 10,000 रुपये होता, तो 20,000 रुपये केलेला आहे. सोलर पंप वीज आकार जोडणी विद्युत पंप संचयाऐवजी 30,000च्या ऐवजी 50,000 झालेले आहेत. शेततळाचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाखाऐवजी 2 लाख केलेले आहेत आणि ठिबक सिंचन संच 50,000 ऐवजी 97,000 केले आहेत. तुषार सिंचन संच 25,000च्या ऐवजी 47,000 केले आहेत आणि नवीन घटकांचा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या योजनांसाठी समावेश करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकारने यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की 24/4/2018 पत्रानुसार नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचं बंद केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा लाभ देता सध्या येणार नाही, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एनओसीचा प्रश्न येणार आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लाभ आपण देऊ शकत नाही. खोतकर साहेब बोला. माननीय अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न तोच आहे. मूळ प्रश्न हाच आहे की जालर क्षेत्र, महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र, नगरपालिकेचं वाढीव क्षेत्र या भागातल्या लोकांना या योजनेचा फायदा होत नाही. खरं तर मायबाप दयाळू सरकार आहे, हा निर्णय घेऊ शकतं. माझी माननीय मंत्री महोदयाला विनंती की अशा या परिस्थितीमध्ये आपण महानगरपालिका, नगरपालिका ज्या वाढीव आत्ताच्या आहेत या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये हा प्राधान्याने विचार करेल का किंवा परवानगी देईल का? अध्यक्ष महोदय, यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्यास त्याचा गैरप्रकार सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे तो विचार या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन नाही आहे. परंतु तरी सुद्धा सन्माननीय सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो तपासून त्या ठिकाणी शासन कारवाई करेल. महोदय, ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या यानिमित्त विहिरी जे चालू आहेत, माझी आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की पंचायत समिती लेवलवरती बीडीओंच्या हाताखाली काही 0 लोक काम करतायत आणि त्याचा 50,000 रुपये रेट आहे. याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये 700 विहिरी झाल्यात आणि त्याला प्रत्येकी 50,000 रुपये घेतल्याशिवाय ती विहीर मंजूर केली जात नाही, त्याचं बिल काढलं जात नाही. याच्यावर आपण काय कारवाई करणार? दोषी असल्यास त्यांना सस्पेंड करणार का आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का? चौकशी करून कारवाई करता येईल अध्यक्ष महोदय. महोदय, त्यांचं होते जरा बोला. अध्यक्ष महोदय, या ज्या विहिरी आहेत या विहिरीचा विषय असा आहे की नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल
याच्यामध्ये 5% फक्त कृषी क्षेत्र असतं देतो आणि 95% हे कृषी क्षेत्र आहे. आणि असं असताना त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना याचे कुठलेच लाभ होत नाहीत. तर जे अकृषी क्षेत्र आहे तेवढं वगळून कृषी क्षेत्रासाठी या सगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, मी खुलासा केलेला आहे, तपासून कार्यवाही करण्यात येईल. संजय गायकवाड. अध्यक्ष महोदय, अमरावती विभागामध्ये 2011-12च्या सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणी पातळी 1000 फुटाच्या खाली गेल्याचं जीएसडीच्या म्हणल्यानुसार त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाच्या योजनेची विहीर ही त्या ठिकाणी खोदता येत नाही. मात्र समूह गटाची विहीर त्या ठिकाणी त्याला जीएसडीची अट लागू पडत नाही आणि त्याचा लाभ लाभार्थ्याला मिळतो. पण बाबासाहेब आंबेडकर असेल, स्वावलंबी योजना असेल का इतर एमआरजीच्या विहीरी असतील त्या मात्र जीएसडीच्या अटमुळे त्या ठिकाणी करता येत नाही. तर ती अट शासन रद्द करणार का, अशी माझी आपल्या मार्फत कृषी मंत्र्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न काय म्हणला समजलाच नाही. गायकवाड साहेब, काय आहे? अमरावती विभागामध्ये आमचे 5 जिल्हे हे ड्राय झोन मध्ये दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे तिकडे एमआरजीची विहीर घ्यायची तर जीएसडीची अट अशी आहे की तिकडे पाणी नसल्यामुळे विहीर ते मंजूर करत नाही. पण समूह गटाची विहीर शासन देतं तर त्याला जीएसडीची अट लागू पडत नाही. मग जर त्या समूह गटाच्या विहिरी घेताना जीएसडीची अट लागू नाही तर ह्या बाकी विहिरींना शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या विहिरींना ही जी अट आपण लागली ती अट आपण काढणार का? नाही अध्यक्ष महोदय, जीएसडीची अट काढता येणार नाही. सुभाष देशमुख साहेब. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महानगरपालिका आणि नगरपंचायत पर्यंत आपण लागू नाही. अंशतः आपण खरं म्हणलं 5 किलोमीटरमध्ये सुद्धा आपण बंद केलेले आहे. पण माझी विनंती आहे मंत्री महोदय आपणाला की महानगरपालिका मोठ्या आहेत, तिथं व्यापार मोठा आहे, तिथं सधन लोक आहेत किंवा बिगर शेती जमिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, व्यापार होतो. परंतु नगरपंचायती नगरपालिका खूप गरीब आहेत. अशा अनेक गरीब नगरपालिका आहेत तिथं व्यापार कोणताही नाही. आणि म्हणून उत्पन्नाचं साधन म्हणून माझी विनंती आपल्याला की ह्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका सोडा पण नगरपालिका नगरपंचायतीचा खरोखरच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या नगरपालिका आहेत अशा ठिकाणी ही योजना सुरू करचाल का, करावी अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्येच या ठिकाणी दिलेलं आहे सरकारने की कुठल्याही प्रकारचं अंतराची अट या ठिकाणी टाकलेली नाही. फक्त महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्र वगळून इतर ठिकाणी आपण ही योजना लाभार्थ्यांना देतो. परंतु तरी सुद्धा जर या ठिकाणी काही सभासदांचं सन्मानित सभासदांचं म्हणणं असेल तर या संदर्भात तपासून कार्यवाही करण्यात येईल. काही अटीशर्ती टाकून करता येत असेल तर तो विचार सरकार निश्चित करेल. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत चांगली अशी योजना संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी आणलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे कृषी स्वावलंबन. मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये अल्पभूधारक आहेत आणि आत्महत्याग्रस्त भागामध्ये त्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी मांडायचं आहे की एकतर मोठ्या प्रमाणात विहिरी देत असताना गैरप्रकार होतो. अधिकारी पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता देत नाही. तर त्यासंबंधी पारदर्शकता आणण्यासाठी आपण काय त्या ठिकाणी तरतूद करणार आणि कसं त्या ठिकाणी नियोजन करणार हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, केवळ विहिरी निर्माण करून नवीन विहिरी निर्माण करून शेतीची वाढ होत नाही. अलीकडे जर त्यांना कृषी पंप जर दिला सोलार सहित तर त्यांना ते सोपं जाईल शेती करायला, जेणेकरून त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल. तर ते आपण करणार आहात काय? तिसरा प्रश्न माझा असा आहे की आत्महत्याग्रस्त भाग आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून या योजनेला प्राधान्य देण्याचं काम राज्य सरकार करणार काय, हा माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर राऊत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामध्ये आपण त्यातलं अनियमितता दूर करण्यासाठी ऑनलाईन त्यांचे अर्ज मागून घेऊ. त्यामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी खबरदारी सरकार घेईल. आणि त्यानंतर ज्या आत्महत्याग्रस्त भागांमध्ये आहे किंवा पंपाची जी मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा शासन विचार करेल. बोला. हॅलो अध्यक्ष महोदय,
मागच्या हिवाळी अधिवेशनातही मी हा मुद्दा मांडला होता. माझी देवळाली प्रवरा नगरपंचायत आहे. त्या नगरपंचायतीमध्ये जवळपास 90% लोक हे शेतकरी आहेत. शेतकरी शेवटी हा शेतकरी आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेल की जो याच्यामध्ये मुद्दा आलेला आहे की नगरपंचायत, नगर परिषद आणि त्या एरियामधल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, तर माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल सरकारला की हा लाभ या शेतकऱ्यांना मिळवण्याचा त्यांचा हक्क आहे आणि तो आपण द्यावा. त्याचबरोबर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने योजना चालू आहे, परंतु याच्यामध्ये बरेचसे ओपन मधले लोक त्या विहिरी मंजूर करताना मागासवर्गीयांच्या नावावरती करतात आणि घेताना ओपन मधल्या लोकांना याचा लाभ होतो. याची चौकशी व्हावी ही आपल्याला विनंती. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी या अगोदरच सांगितलंय की शासनाने 24/4/2018च्या पत्रानुसार नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असा लाभ देता येणार नाही असा निर्णय घेतलेला आहे. तत्रात तरी सुद्धा सन्माननीय सभासदांच्या आग्रहाखातर या संदर्भात तपासून आणि काही अटी शर्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही या ठिकाणी सभासद लाभ देता येईल का, तो तर शासन त्या संदर्भात सकारात्मक आहे, निश्चितपणे विचार केला जाईल. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाची ही अत्यंत उत्तम योजना आहे. राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की कृषी विभागानं या योजनेचे एकूण लाभार्थी या राज्यामध्ये किती आहेत याचं उद्दिष्ट ठरवलं असेल. आपण उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की जवळपास 32,823 शेतकऱ्यांना आपण 424 कोटी रुपये अनुदान दिलं आहे. राज्य सरकार पुढं उद्दिष्ट किती आहे, हे एकूण या योजनेचा लाभ घेऊ शकणारे पात्र लाभार्थी किती आहेत आणि आजवर हे उद्दिष्ट आपल्याला किती गाठता आलं, हा माझा मंत्री महोदय आपल्याला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या योजनेसाठी कुठल्याही प्रकारचं उद्दिष्ट नाही. लाभार्थीने नियमात बसत असेल त्याने अर्ज केला की त्याला ही योजना लागू होते. राज्य सरकारकडं किंवा मंत्री महोदयाकडं राज्यामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकणारे किती लाभार्थी आहेत त्याचा आकडाच नाही आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी आपल्याला त्यांना विनंती आहे की मंत्री महोदय, किमान आपल्याकडे उद्दिष्ट असलं पाहिजे एवढे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. हा जो काही आकडा आहे तो आपण सभागृहाच्या समोर ठेवला पाहिजे. किंबहुना आता आपल्याकडे आकडा नसेल तर आम्ही आपल्याला भेटायला येऊ, त्यावेळेला तो आकडा आपण आम्हाला कळवा. महोदय, माहिती घेऊन तिची माहिती पटलावर व्यवस्थितपणे ठेवण्यात येईल.